नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्हीही जरी तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी चिंतित असाल, तर महाराष्ट्र सरकार चंदन कन्या योजना महाराष्ट्र लॉन्च केलेली आहे, ज्याच्यामार्फत तुम्ही मुलीच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी सरकारमार्फत 15 ते 20 लाखाची आर्थिक मदत घेऊ शकतात. कशी आहे ही योजना, कशाप्रकारे तुम्ही बेनिफिट्स किंवा लाभ घ्यायचा आहे, याची संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच टेक्निकल नॉलेजचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो, बघूया काय आहे ही योजना. मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या मुलींना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यापैकी आज आपण एका योजनेची माहिती पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे चंदन कन्या योजना महाराष्ट्र 2024. या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबात मुलगी आहे, अशा शेतकऱ्यांना चंदन कन्या योजनेअंतर्गत त्यांच्या शेताच्या बांधावर लागवड करण्यासाठी 20 चंदनाच्या झाडाची मोफत वाटप केली जाणार आहे. त्याचबरोबर चंदन लागवडीसाठी मोफत मार्गदर्शन सुद्धा दिले जाईल. लागवडीनंतर 1 वर्षाने चंदन झाडाची नोंद 7/12 घेण्यासाठी मोफत मदत केली जाईल. तसेच चंदन झाडाची वाढ झाल्यानंतर त्याची तोडणी करण्यासाठी व वाहतूक परवाना काढण्यासाठी देखील मोफत मदत केली जाईल. चंदन कन्या योजना राज्यात बहुतांश शेतकरी आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील आहेत. त्यांची आर्थिक परिस्थितीही गरीब असल्यामुळे ते त्यांच्या मुलींना उच्च शिक्षण देऊ शकत नाही. त्यामुळे अशा मुलींना शिक्षणापासून वंचित राहता व त्याच्या सामाजिक आर्थिक विकास होत नाही. या गोष्टींचा विचार करून शेतकऱ्यांच्या मुलींसाठी सरकारने चंदन कन्या योजना सुरू केलेली आहे. आता ओव्हरऑल आपण बायोग्राफी पाहूया योजनेची. योजनेचं नाव आहे चंदन कन्या योजना, महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे. राज्य महाराष्ट्र आहे. राज्यातील जे शेतकऱ्यांच्या मुली मागासवर्गीय असतील किंवा ते उच्च शिक्षण घेऊ शकत नाही, अशा मुलींसाठी भविष्यात या योजनेचा लाभ होणार आहे. मुलींच्या त्याच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी 15 ते 20 लाखाची आर्थिक मदत सरकार मार्फत या योजनेअंतर्गत केली जाईल. अप्लाय करण्याची प्रोसेस ही पूर्ण ऑनलाईन पद्धतीने आहे. तर आता चंदन कन्या योजनेअंतर्गत कशा प्रकारे लाभ दिला जाणार आहे, तर ते पाहूया आपण. शेताच्या बांधावरती 20 चंदनाचे झाड तुम्हाला लागवड करायची. झाडांचा जो 12 वर्षाचा सांभाळ केल्यावर मुलीला तिच्या शिक्षणासाठी व लग्नासाठी सरकारमार्फत एक रक्कमी 15 ते 20 लाखाची आर्थिक मदत केली जाणार आहे. तुम्ही जरी 12 वर्षे या चंदनाच्या झाडाची लागवड केली आणि त्यांना व्यवस्थित सांभाळले, तर 12व्या वर्षानंतर जेव्हा तुमची मुलगी उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी तिला 15 ते 20 लाखाची मदत सरकारमार्फत केली जाणार आहे. आता यासाठी तुम्हाला काय शुल्क भरायचे आहेत, ते म्हणजे चंदन कन्या योजनेअंतर्गत सहभाग घ्यायचा असल्यास तुम्हाला 1500 रुपयाचा सहभाग जो शुल्क आहे तो भरावा लागेल. आता याचे फायदे म्हणजे तुमच्या मुलींना शिक्षणासाठी वेळेवर पैसा भेटेल आणि तुम्ही मुलींसाठी उच्च शिक्षण घेऊ शकाल किंवा लग्नासाठी तुम्हाला पैसे मिळणार आहेत. आता पूर्ण अप्लाय करण्याची प्रोसेस आणि याची पात्रता काय, तर चंदन कन्याची पात्रता तुम्हाला अर्जदार महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्यातील बाहेरील नागरिकांना अर्ज करता येणार नाही. अर्जदाराकडे शेती असणे आवश्यक आहे. अर्जदार शेतकऱ्यांच्या कुटुंबात मुलगी असणे आवश्यक आहे. अर्जदार कुटुंबातील मुलींचे वय 1 वर्ष ते 10 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत दिले जाणारे चंदनाचे झाड हे शेतकऱ्यांना 12 वर्षे जतन करणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना 1500 रुपये नोंदणी शुल्क भरावे लागेल, जे की आपण मागे पाहिले. आता यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट लागेल: वडिलांचे आधार कार्ड, मुलीचे आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, मुलीचे जन्म प्रमाणपत्र, मोबाईल नंबर, पासपोर्ट आकाराचा फोटो, जमिनीचा 7/12 उतारा, शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र. आता चंदन कन्या योजनेसाठी जी प्रक्रिया ती कशा पद्धतीने, तर चंदन कन्या योजनेची नोंदणी करण्यासाठी, अधिक माहितीसाठी, अर्ज करण्यासाठी डिस्प्लेवर जो नंबर दिसतोय किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हा नंबर दिलेला आहे, मी या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे आणि माहिती घ्यायची आणि त्यांना सांगायचे मला या योजनेसाठी अप्लाय करायचे किंवा सहभाग घ्यायचा आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ नक्की गरजू शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच टेक्निकल नॉलेजसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.